राम राम मंडळी, तुझ्यासाठी तुझ्या संग मालिकेमध्ये तेजा हिते वैदेहीला इम्प्रेस करण्यासाठी स्वतःच गुंडांना पैसे देतो आणि वैदेहीच्या घरी हल्ला करायला सांगतो। कारण त्यामागचं सत्य काही वेगळंच असतं। कारण माई साहेबांनी थंडरला हे सर्व करायला सांगितलेलं असतं। तेजा ऐनवेळी तिथे एंट्री करतो, सर्व गुंडांना मारतो, पळवून लावतो। तेव्हा थंडर यामागचं कारण विचारतो। तेजा सांगतो की माई साहेबांनी तुला काम दिलं होतं गुंडांना घरी पाठवण्याचं। तर पहिला पिक्चर हा माई साहेबांसाठी होता आणि गुंडांना मारून पळून लावण्याचा पिक्चर हा वैदेहीसाठी होता। वैदेही इम्प्रेस झाली असेल असे त्याला वाटत असते। पण दुसऱ्या दिवशी जेव्हा वैदेहीला त्या सर्व गुंडांपैकी एक गुंड जेव्हा भेटतो, त्यावेळी वैदेही आणि तिची मैत्रीण किमया दोघी जणे त्या गुंडांना खूप मारतात, चोपतात आणि त्याच्याकडून हे काम कोणी करून घेतलं होतं याचा जाब विचारतात। त्या गुंडांकडून वैदेहीला समजतं की तिच्या घरी आलेले हे गुंड दुसरं तिसरं कोणीही नाही तर खुद्द तेजा दादानेच पाठवलेलं होतं। त्यामुळे तेजाविषयी जी पॉझिटिव्ह इमेज वैदेहीच्या नजरेत तयार झालेली ती तर आता निघून गेलेलीच असते। शिवाय तेजा किती खालच्या थराला जाऊ शकतं याचा ती विचार करत असते। आता वैदेहीचा तिच्या शाळेमध्ये म्हणजे लहानपणी ती ज्या शाळेत शिकलेली होती त्या शाळेमध्ये सत्कार होणार असतो आणि सत्कार हा तेजाच्याच हस्ते होणार असतो। जेव्हा तेजा भाषण करतो, भाषण संपवितो, वैदेहीची स्तुती करतो, तेथे शाळेच्या विद्यार्थ्यांना बक्षीस देतो आणि त्यानंतर वैदेहीला बुके देत तिचा सत्कार करत असतो, तेव्हा वैदेहीला हे सगळं असह्य होऊ लागतं। तर येणाऱ्या उद्याच्या 8 ऑगस्टच्या प्रोमो मध्ये आपल्याला असं दिसतं की वैदेही सगळ्यांसमवेत तेजाशी पंगा घेताना दिसणार आहे। आता वैदेही तेजाचं कारस्थान उघड पाडत ती सर्वांसमवेतच तेजानेच माझ्या घरी गुंड पाठविले होते आणि त्यानंतर त्यांनाच मारून घरी पाठवलेलं आहे। अहो, हे दुसरं तिसरं करणारा कोणीही नाही तर तुमच्या सर्वांचा आवडता सर्वे सर्वा हा तेज प्रताप आहे। आता हा तेजाने माझा सत्कार करणे हे मी माझं दुर्भाग्य समजते। खरं तर हे या शाळेचं दुर्भाग्य असणार आहे, कारण तो त्या पात्रतेतच नाहीये की त्याच्या हस्ते माझा सत्कार व्हायला हवे। ही तर फसवणूक झाली माझीही आणि या शाळेची सुद्धा, असे वैदेही स्वतःचं मत व्यक्त करत तेजाशी थेटच पंगा घेते आणि तेजाला एक लास्टची वॉर्निंग देते, इथून पुढे तू माझ्या वाटेला जायचं नाही, नाहीतर याचे परिणाम खूपच वाईट होतील असे ती त्याला बजाविते। तर तेजा देखील मनातच विचार करू लागतो, मिस हनीव बडीव, तू जे काही केलेस ते अगदी चुकीचं केलेलं आहे। तू हे असं वागायला नको हवं होतं, याचे परिणाम आता खूप वाईट होतील। तेजा आता वैदेहीच्या बाबतीत कोणते पाऊल उचलेल पाहणे इंटरेस्टिंग ठरेल। मालिकेचे अपडेट करता मालिका रिपोर्टला सबस्क्राईब करा। थँक्यू।